तर इनं बोलवले होते मोमोज. मला तर आवडत नाही तरी मला दे खाऊन पाहतो. तरी वाकडे तिकडे तोंड करून कसं तरी एक मोमोज खाऊनच टाकला पोटभर चांगला. तर एवढा मागाचं फेकू नाही शकत ना म्हणून. काय म्हणा भूक लागल्यावर कोणती गोष्ट टरकणारी चाललीच जाते. मला बाहेर राग येते असं कोणी खाता घेता आणि मोबाईलवर बोलत राहिलं तर. मी तर खाण्यावर फोकस करतो बाप्पा. बायगन ते तर पैसे दिलो ना निघालो घरी जायसाठी. मस्त एका डग्यामध्ये मस्त छोटे छोटे गणपती जात होते. आजी मैत्रीण म्हणे ऑटोनं चल म्हणे. मी म्हणलं चल चुपचाप पैदल. खाल्लेलं पचवा लागेल का नाही. एवढ्या मोठ्या गाडीमध्ये आमचा रुदू दिसला मला. आवाज दिल्या बरोबर मांग फिरून पाहिला. मस्त यांनी फॅमिली घेऊन फिरायला जात होते. मला लिफ्ट देऊन दिली ते वरी. पा किती क्यूट हाय करत आहेत. त्यांनी जात होते नागपूरले. मग मी उतरलो हवेली पाशी. हृदयाला बाय केलो. बाबा माझी मैत्रीण चालली त्यांच्यासोबत. नागपूरच्या पहिलं भद्रावती पडते. मला ठेवून दिले एकटच. गुच्ची बस आली. मग त्या बाईने दिलं फडकन त्या माणसाला मारून. काऊन की बस वर चढताना माणसं कोठे बायाले स्पर्श करते. एका भाऊन मस्त त्याच्या टकल्या टकल्यावर मारलं. अशी कामं करायला येतं का भाऊन तुम्ही. अशा काळामध्ये पोरी कोट सेफ नाही राहत. काऊन की असे राक्षस भरले आहे म्हणून. त्या भाऊले माझ्याकडून एक सॅल्यूट. त्या मुलीचं कोणी नसताना पण तिची मदत करण्यासाठी. का हो ते बस मध्ये भीड कुचकू कुचकू भरली होती. उतरलो होतो आम्ही खाली. तिकीट घेतल्याशिवाय काही वापस जाणार नाही आम्ही. 2 रुपये राहू तरी आमचे 2 रुपये पाहिजे वापस आम्हाला. तेथून निघलो आपल्या घरा जायसाठी. का होय आमचे गुगुचे गड्डे मग मोठे मोठे. तर अमरीश फुलीच्या गालाचे गड्डे होय. आता जाता मस्त झाड दिसलं फुलाचं. घरी येऊन पाहत होता आई कॅलेंडर पाहत होती. का पाहताय म्हणलं तर सण पाहता म्हणे.